morning, and here we come with the day 3 from Singapore. So आज युनिव्हर्सल स्टुडिओ, कम्प्लीट युनिव्हर्सल स्टुडिओ. काल जे होतं ते बेसिक होतं, जे फक्त त्याच्या साईडचे जे पण काय स्पॉट्स होते किंवा जे पण काय गोष्टी होत्या, विंग्स ऑफ टाइम वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या काल. पण आज फुल डे वी आर गोना स्पेंड इन युनिव्हर्सल स्टुडिओ. जो खूप बेस्ट पार्ट आहे युनिव्हर्सल स्टुडिओचा. ॲक्च्युअल मेन युनिव्हर्सल स्टुडिओ जे आहे तिथे आम्ही जाणार आहे. And see how the Universal Studio is. So hello, welcome back, and today we are again in the Universal Studio, and we are gonna spend a complete day at Universal Studio because not a single day is enough for the Universal Studio. तर आपण आलेलो आहे आज युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये आणि पूर्ण दिवस आपल्याला कमी पडणार आहे. थोडं कसं बसलं सॉरी. तर तिकीट आमचे ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि आमचा नॉर्मल पास आहे तो आम्हाला ॲज पर आवर चॉईस आम्हाला तो एक्सप्रेस करून घ्यायचा आहे. बिकॉज एक्सप्रेस याच्यामुळे करावं लागेल कारण गर्दी खूप खतरनाक रश आहे ड्यू टू 31st क्रिसमस अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड. एवढा क्राऊड आहे इथे सध्या. सो दॅट्स नॉट पॉसिबल की आम्ही नॉर्मल याच्यानं जाऊ आणि त्या क्यूमध्ये लागला तर पूर्ण दिवस पण कमी पडेल. सो दॅट्स बेटर वे जाऊन आपलं तिकीट अपग्रेड करून घेणे. एक्सप्रेसवर दरवेळेस एक्सप्रेस तिकीट करायची गरज नाही आहे. या इथे बघा रश आहे का, वाटलं इथे फील झालं की खूप रश आहे तरच काढा, अदरवाईज 10 मिनिटात सुद्धा नंबर लागू शकतो. बट आज आमचा लागणार नाही, त्याच्यामुळे आम्ही एक्सप्रेस क्यूला पास अप्लाय करतो. ओके, भाई साहब गर्दी टू मच अँड सगळं असं पिंकी आहे. मस्त आहे पण म्हणजे असं वाटतच नाही की तुम्ही युनिव्हर्सल स्टुडिओ. असं वाटतं यार खरंच काहीतरी मूवीचा सेट आहे एखाद्या वगैरे. बेस्ट सिंगापूर मेड इट बेस्ट ऑफ बेस्ट. एंट्रीवरच एक सुंदर डान्स परफॉर्मन्स होता. अरे आरू तर एवढा एन्जॉय करत होती, तिला इतकं भारी वाटत होतं ते डान्सर. तिने फर्स्ट टाइम असं काही बघितलं असेल आणि तिला इतकं सगळं असं ड्रीमी वाटतं इथे. मस्त सिरियसली म्हणजे जे पण कोणी ऍक्च्युली खरंच म्हणजे हे म्हणतात ना सिंगापूर बेबीजसाठी खूप बेस्ट आहे वगैरे. ऍक्च्युली खरंच खूप बेस्ट आहे. म्हणजे लहान लेकरं एवढा एन्जॉय करू शकतात इथे. लाईफ टाईम मेमरीज आहे त्यांच्यासाठी. हे बघा लहान लेकरं किती मस्त ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे. होय हे आहे काहीतरी मूवीच्या ह्याच्यातलं थीम असतं काहीतरी. आय डोंट नो आतमध्ये काय करते 5 मूवी वाटतं. आतमध्ये कॅमेरे अलाउड नाही आहे तरी रश चालवत असतो. आणि हा राहिला प्रश्न एक्सप्रेस पासचा, तो आम्ही घेतलेला नाही. $110 एक्सप्रेस क्लास जे अपग्रेड करण्यासाठी तो आम्ही काढलेला मात्र त्या व्यतिरिक्त. miles an hour is making landfall in New York. All residents are instructed to seek shelter immediately. I'm live here in the Trinity Museum. Let's go to one of our reporters in Midtown. This is the emergency broadcast system. The hurricane is now Category 5. Stay away from all windows and extinguish all flames. Repeat, extinguish all flames. Awesome experience, awesome.
जास्त काही शूट करायला भेटलं नाही, पण मोबाईलमधून जेवढं जमलं तेवढं चुपचाप शूट करून घेतलं आहे मी. तिथे कॅमेरा अलाउड नाही, बट ऑसम एक्सपिरियन्स इट वॉज. आणि ते कोणता शो होता लाईट कॅमेरा ॲक्शन. सो आफ्टर वॉचिंग लाईट्स कॅमेरा ॲक्शन आम्ही वर्ल्ड प्रीमियरच्या शोच्या इथे आलो, जो की इतका मस्त होता. आणि तिथे आम्हाला भेटला सॅन्टाज रॉक मास. हा शो इतका ऑसम होता. यांचा डान्स परफॉर्मन्स हा मूवीपेक्षा पण भारी होता. म्हणजे स्पेशली आपण तर एन्जॉय करतो, बट लेकरं इतके छान एन्जॉय करतात आणि इथली थीम वगैरे इतकी मस्त आहे. आणि इथे काय करतात, हे आता डान्स करायला लागले ना, ह्याच्यानंतर वरून ना स्नोफॉल करतात पूर्ण. हे बघा, दिस इज द स्नोफॉल. इतका सुंदर स्नोफॉल आहे हा. सॅन्टाज रॉक मास झाल्याच्यानंतर आम्ही गेलो ट्रान्सफॉर्मर्स राईड. ही राईड इतकी ऑसम आहे, अनबिलिव्हेबल. मीन्स युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये जर तुम्ही काही मिस करायचं करा, पण ट्रान्सफॉर्मर्स राईड मिस करू नका. इथे वेटिंग खूप जबरदस्त आहे, तुम्ही बघू शकता. 1 तास वेटिंग केल्याच्या नंतर कुठं आमचा नंबर आला आणि आम्हाला ही राईड एन्जॉय करायला भेटली. मी जितकं रेकॉर्ड करता येईल तितकं केलं. जस्ट लुक ॲट दिस. इथे तुम्हाला 3D गॉगल्स घालावे लागतात आणि त्या 3D गॉगल्स घातल्याच्या नंतर जो इफेक्ट आहे याचा, माय गॉड, अनबिलिव्हेबल. इट फील्स लाईक तुम्ही त्या मूवीमध्ये आहात आणि यू आर प्लेइंग अ कॅरेक्टर. आणि हा ट्रान्सफॉर्मरचा जो बंबल बी वगैरे हा जो कोणता आहे ना रोबोट, हा तुम्हाला सेव्ह करतोय. तुम्ही पडताय, तुम्ही फॉल होताय, असा फील होता. आता कॅमेरा 3D रेकॉर्ड नाही होणार, बट तुम्ही इमॅजिन करू शकता की हा शो असा आहे आणि किती ऑसम असणार. इथे बिलो 5 years और 4 feet हाईटच्या खालचे चिल्ड्रन्स अलाउड नाही आहे या शोला. Your bravery saved the planet. Well done, freedom fighters. Way to improvise, team. Thanks for meeting the challenge. Let's head on back to base. You can ride with evac anytime. ट्रान्सफॉर्मर्सच्या राईडनंतर मी गेलो रोलर कोस्टर ट्राय करण्यासाठी. आणि बिलीव्ह मी ऑर नॉट, हे खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता आणि हे खूप ऑसम आहे. ऑलरेडी यांनी खूप सारे वॉर्निंग बोर्ड्स लावलेले आणि लिटरली हे खूप डेंजरस आहे. स्क्रीमिंग ऐका तुम्ही, कळेल तुम्हाला या क्लिपमध्ये. मी केलं ट्राय, कळालं मला काय काय नाही. मी इझी घेऊन टाकलं, 1-1.5 तास गेला मला तर. सो लेट इट बी. नेक्स्ट पार्ट आहे इजिप्त. बाहेरून इजिप्तवाली थीम बघून झाल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो जुरासिक पार्कला. जुरासिक पार्क हे पण एक असं थीम पार्क आहे जे आपल्यापेक्षा जास्त बेबीजला एन्जॉय करायसाठी, बट नॉट लाईक 1 year वाले नाही, बट 2 year 3 year वाले ही राईड्सला बेबींसाठी अलाउड आहे, जे की मोर दॅन 2 years आहे आणि 3 feet हाईटच्या वर आहेत. पण इथली एक राईड इतकी ऑसम आहे जी आहे वॉटर राईड. इतकी ऑसम राईड आहे ही. इथे तुम्ही बसू शकतात आणि 3 ते 4 feet 3 years पर्यंतचे बेबीसुद्धा तुम्ही सोबत घेऊ शकतात. इतकी मस्त राईड आहे ही. पाण्याचा फ्लो आहे आणि या फ्लोमध्ये, या बोटमध्ये बसून आपल्याला थीम पार्कमधून असं घेऊन जातात, जिथे डायनासॉर्स येतात मध्येच कुठून पण, आणि नंतर हे आपल्याला ना फ्लोमधून खाली सोडून देतात. इतकी मजा येते या राईडमध्ये. ऑसम आहे ही राईड खूप. यू मस्ट ट्राय. जुरासिक पार्कमधल्या मस्त राईडनंतर आम्ही आलो श्रेक मूवीच्या थीम पार्कमध्ये. हा मूवी तुम्हाला माहीतच असेल. इथे इतकं सुंदर कॅसल आहे हे, जे की तुम्ही बघू शकता. इथे तुम्ही छान फोटोज वगैरे काढू शकता. ह्या कॅसलच्या आतमध्ये 4D मूवी चालते, जी अनफॉर्च्युनेटली आम्हाला वेळ नाही भेटला त्यामुळे नाही गेलो. तसे इथे कॅमेरा अलाउड नाही, सो मी दाखवू नसतो शकतो. मग काय मस्त आम्ही इथे 360 फिरवला आणि इथून पुढे आमची जर्नी कंटिन्यू केली. आणि इथून पुढे मग आम्ही निघालो ते म्हणजे मिनियन लँड, जे की स्पेशली डिझाईन केलं आहे चिल्ड्रन्ससाठी, प्लस आपल्यासाठी पण आहे. आपण इथे छान फोटोज वगैरे घेऊ शकतो.
आणि इथला प्रत्येक एक थीम ही बेबीजला घेऊन पॅरेंट्स एन्जॉय करू शकतात. आणि इथल्या काही ज्या राईड्स पण आहेत छोट्या मोठ्या, त्यासुद्धा राईड इथे तुम्हाला बेबीजसोबत जाऊन करता येतात. इथे आले कीच आरूला तिची एक फॉरेन फ्रेंड भेटली. मस्त दोघीजणी बोलता तर येत नाही, बट हाताने इशारे करून मस्त एकमेकींसोबत ॲटलिस्ट 30-40 सेकंदपर्यंत छानपैकी इंटरॅक्शन केलं. मस्तपैकी हसली ती. आणि इथून पुढे आम्ही निघालो अर्निकाला एका राईडमध्ये घेऊन जाण्यासाठी. ही राईड असं काही नव्हतं की फक्त लहान मुलांसाठी वगैरे, पॅरेंट्स आपल्या लेकरांना घेऊन त्याच्यावर बसून राईड कंप्लीट करू शकत होते. आणि ही मला तरी तिथं सापडलेली एकमेव अशी राईड होती की जिथे अर्निकाला घेऊन आम्ही दोघं राईड करू शकत होतो. आणि छान होती, मिनियनच्या थीमवर होती. मस्त त्यात वेगवेगळे कॅरेक्टर्स होते आणि त्या कॅरेक्टर्सवर बसायचं होतं. अँग्री बर्ड्स होते आणि त्याच्यावर बसून ते पूर्ण गोल गोल आपल्या जत्रेत असतं ना अगदी तसं, बट एकदम मस्त आणि स्टँडर्ड असलेलं असं छान थीम होतं याच्यात. ही राईड झाल्यावर मग काय, जसं की मी आधीच सांगितलं, हे थीम जे आहे इकडचं लास्टचा जो पार्ट आहे युनिव्हर्सल स्टुडिओचा पूर्णपणे बेबीसाठी आहे. मग मस्तपैकी तिला घेऊन आम्ही गेलो डिस्पिकेबल मीच्या थीम पार्कमध्ये. मग आतमध्ये ती आणि जयश्रीच गेली, बाहेर मला माहीत नाही. बट इथली एक बेस्ट पार्ट आहे स्टोलर पार्किंग. तुमच्या कारला पार्किंग भेटो ना भेटो, बट स्टोलरला अशी लॅविश पार्किंग भेटणार म्हणजे भेटणार. जयश्री आणि अर्निकाची वाट बघूस तर मी छानपैकी आजूबाजूचं मिनियन मार्केट एक्सप्लोर केलं, जिथे मला सापडले छान छान टॉयज जे की बेबीसाठी खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहेत. बघू शकता तुम्ही किती मस्त मिनियन्स ठेवलेले आहेत आणि इतके सुंदर होते ते. आणि इथे असे वेगवेगळे गेम्स होते, जे गेम जिंकून तुम्ही मिनियन्सचे टॉय आणि बनानाज वगैरे तुम्ही विन करू शकत होते. आणि हे आमचं लास्ट थीम होतं. आणि अशा प्रकारे आमची युनिव्हर्सलची जर्नी इथेच एंड झाली. थँक्यू.